या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गणरायाच्या दर्शनाला जाणार। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिलं होतं निमंत्रण। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई। गणेशोत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारली। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचे निर्देश। हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईमध्ये जाण्यावर ठाम। उद्या सकाळी अंतरवालीमधून निघणार। 29 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन करणारच जरांगेंचा एल्गार। गणेशोत्सवात विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे। नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा, तर आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचं प्रत्युत्तर। सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर बैठकीमध्ये चर्चा। मुख्यमंत्र्यांचे OSD राजेंद्र साबळे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आंदोलनाच्या मार्गाबाबत जरांगेंची चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगेंची मागणी। स्वतःला शिवरायांचा बावळा मानणारा कधीही खालच्या भाषेमध्ये बोलणार नाही। माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर मी शिवी दिली नाही, तरीही शब्द मागे घेतला, जरांगेंकडून स्पष्ट। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य, आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जरांगेंना ताकीद। जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर कुठलंही वक्तव्य करू नका, जरांगेंचा विषय सरकार हाताळेल, कुणी टीकेचे धनी होऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। जरांगेंना नो एंट्री इन आझाद मैदान, कोर्टानं सांगितलंय। कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना इशारा। नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा जल्लोषात, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गणरायाचं स्वागत। पोलीस आयुक्तांच्या हस्ते बाप्पाची आरती। जम्मू काश्मीरच्या तावी नदीचं रौद्ररूप, ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती। वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्रा थांबली। अरुणाचल प्रदेशात तवांग हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना, वाहनावर दरड आणि मोठे दगड कोसळल्यानं चालक भयभीत। घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।